तो आनंद आपण त्याच्याच काळजात ठेवूया, कारण आनंदासारखी मौल्यवान गोष्ट नाही आणि तो ठेवायला काळजासारखी सुरक्षित जागा नाही. तेव्हा सगळ्या मेंबरनी ठराव पास केला आणि माणसाचा आनंद माणसाच्याच काळजात ठेवला, पण नेमकी तिकडेच गडबड झाली. आपला आनंद आपल्याच काळजात दडलाय याचा माणसाला शेवटपर्यंत पत्ता लागला नाही आणि तो नको त्या गोष्टीत आनंद शोधायला लागला. कोणाला दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद मिळतो. बघा, बातमीदारी करणाऱ्या लोकांना मी काय सांगायचं, कोणाला दुसऱ्यांचे पाहण्यात आनंद मिळतो, बरोबर, कोणाला दुसऱ्यांची बदनामी करण्यात. तुम्हाला माणसाशी भेटत असतील. मी तुम्हाला बातमीदारीचा उल्लेख का केला की तुम्हाला सगळ्या प्रकारची माणसं भेटतात. बातमीदार जो असतो हा कलियुगातला महर्षी नारद, कम्युनिकेशनचं बेस्ट माध्यम, नारदाचे वंशज असं त्यांना म्हणतात. नारद कसं बातम्या पोचवण्याचं काम करायचे, नारद यांचे पूर्वज. तर हे सगळं असं झालेलं आहे. हल्ली असं ती किशोर कदमची कविता माहितीये ना, आता वय वाढत चालले हलक्या हलक्या पावलांनी, माहितीये, आणि मला घेरलंय पुन्हा तुझ्या जुन्या सावल्यांनी. एक एक सावली उन्हासारखं सगळे लख आठवतंय आणि सावलीमधून उठून मला उन्हात कोणी पाठवतंय. मी उठून येईन, गर्दीत मिसळून जाईन, तुला शोधत राहीन, तुला मात्र तुझं कोणी पाठवेल की नाही कोणास ठाऊक, आलीस तरी सगळं जुनं आठवेल की नाही कोणास ठाऊक, आता तुला सगळं जुनं आठवेल की नाही कोणास ठाऊक. किशोरसाठी टाळ्या वाजवा, किशोरसाठी. झाकीर हुसेन साहेबांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, जगप्रसिद्ध कीर्तीचे तबलावादक आहेत आणि त्यांचा वर्षाचे 8 महिने मुक्काम इंग्लंडमध्ये असतो आणि 4 महिने भारतात असतो. पद्मविभूषणने त्यांना सन्मानित केले आणि ते जेव्हा भारतात येतात तेव्हा तिथे तबलावादनाचे भारतभर सोलो कार्यक्रम होतात. तरी साधारण 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते भारतात आले होते आणि मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरला त्यांचा कार्यक्रम होता. मी जायचं ठरवलं कारण मी या क्षेत्रात आहे. माझी 100-125 गाणी मोठ्या मोठ्या गायकांनी गायली. संगीत कविता माझा प्राण आहे. तिकीट किती होतं? 2000 रुपये त्यावेळी, 15 वर्ष, आजचे 10,000 रुपये. मी आणि माझी बायको आम्ही ठरवलं जावं. मी तिथे गेलो रवींद्र नाट्य मंदिरला, तिकीट काढलं आणि त्या दिवशी जायचं निघालं. मुलांना आणायची परमिशन नव्हती. माझा मुलगा लहान होता, 7-8 वर्षाचा. त्याला बाबा पुता करून शेजाऱ्यांकडे ठेवला, खाऊ पिऊ त्याचं ठेवलं आणि गाडी काढली. आता आपल्या कोणी मुंबई बघितली असेल तर तुम्हाला सांगतो, संध्याकाळी गर्दीच्या वेळी गोरेगावहून रवींद्र नाट्य मंदिरला जायला 2 तास लागतात. कल्पना करा, 2 तास जायला, 2 तास यायला, कार्यक्रम 2 तासाचा, इकडे तिकडे 1-2 तास, 7-8 तासांची निश्चिती. आणि अशा परिस्थितीत आम्ही त्या ट्रॅफिक मधून जायला निघालो. रवींद्र नाट्य मंदिरला पोहोचलो तो शो हाऊसफुल. इतकंच नव्हे तर 2000 रुपये तिकिटाचा 10,000 रुपये ब्लॅक होत होता आणि तो काढून लोक येत होते. म्हणजे झाकीरची क्रेज आहे तेवढी, झाकीरची तेवढी क्रेज आहे. झाकीर अतिशय पंक्च्युअल आहे. बरोबर 7ला नाट्यगृहाचे दरवाजे उघडले, सगळे बसले. 7:15ला त्या निवेदकाने आपलं बोलणं संपवलं. झाकीर स्टेजवर आला, बरोबर 2 शागिर्द. आणि झाकीरने जी वाजवायला सुरुवात केली ना, अद्भुत आनंद. झाकीरला वाजवताना एकदा तरी बघा, म्हणजे ऐका ही वेगळी गोष्ट, बघणं ही विलोभन. ही फोटो दिसतच नाही तो. कडकडाट कडकडाट, विजा 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 चमकतात, सुंदर. झाकीर वाजवत सुटलाय. एका तालातून दुसरा ताल, एका नादातून दुसरा नाद. झाकीर सभा उचलत चाललाय. माझ्या काळजाला अक्षरशः पंख लागले. डोळे बंद करून मी तो अद्भुत आनंद ना असा त्या माझ्या काळजात साठवतोय. संगीत माझा प्राण आहे. सगळी सभा मध्ये 2,000 रुपयाची तिकीट काढून लोक आले. मी 4,000 रुपयाची तिकीट काढून मी आणि माझी बायको आलोय. मुलाला शेजाऱ्यांकडे ठेवलाय. तो क्षण, प्रत्येक झाकीरचा प्रत्येक टोका, नाद, ताल, लय मी माझ्या काळजात असा उतरत जातोय. सगळी सभा मंत्रमुग्ध, मेस्मराइज ज्याला म्हणतात. मी डोळे बंद करून ना तो अद्भुत आनंद असा काळजात साठवतोय. आणि अशा वेळी नेमकी माझ्या बाजूला बसलेली माझी अवसानघातकी बायको माझ्या कानात विचारते, उद्या सकाळी डब्याला भाजी कुठची करू? हसू नका, ती तुमची प्रतिनिधी. मला सांगा, उद्या सकाळच्या भाजीचं आता काय अडलंय का? उद्या तुम्ही बाहेर जाणं टाळू शकता.
उद्या उपवास करू शकता, उद्या बाहेर जेवू शकता. आनंदाच्या सर्वोच्च क्षणी सुद्धा माणसं दुःख का शोधत असतात हे मला कधीच कळलं नाही. मुंबईहून गोव्याला यायचं आहे, कार्यक्रम ठरलाय, 12 तासाचा प्रवास आहे. कुठच्या ट्रेनचं तिकीट काढायचं आणि कुठचा क्लास हे मी ठरवू शकतो. कोकण कन्या लेट आहे का वेळेवर आहे, डिरेल होणार आहे की आणि काय होणार आहे, माझ्या शेजारी कोणी बेवडा येणार आहे का चांगली फॅमिली येणार आहे, माझ्या हातात नाही. आय हॅव टू फेस इट. कुठच्या सोसायटीत मी घर घ्यायचंय मी ठरवू शकतो, माझ्या शेजारी कोण राहणार मी ठरवू शकत नाही. आपल्याला हे फेस करावं लागतं, कारण आपला त्याच्यावरती युअर अप्रोच इज इम्पॉर्टंट. एक अंड आतून फुटलं तर एक जीव जन्माला येतो आणि तेच अंड जर बाहेरून फुटलं तर एक जीव मरतो. बिकॉज अप्रोच इज इम्पॉर्टंट. आयुष्य असं आहे, अख्ख्या विरोधाभासाने भरलेलं आहे. माणसं बरी भेटतात, माणसं वाईट भेटतात, आपला त्याच्यावरती कंट्रोल नसतो. गम की बात यह है कि वक्त बहुत कम है. गम की बात यह है कि वक्त बहुत कम है, लेकिन खुशी की बात यह है कि अभी भी वक्त है. माझ्या बायकोची एक बालमैत्रीण पुण्याला राहते आणि बायकोने मला नेहमी सांगितलेलं असेल तिकडे जा, तिच्याकडे जा, एकदा जाता अख्खा महाराष्ट्र फिरत असता, एकदा भेटा. आणि मला कधीच जाणे जमत नाही. एक दिवस मला खरंच पुण्याला काम होतं, नोटरीकडे जाऊन फक्त काही पेपर साईन करायचे होते, पण मला जाणं आवश्यक होतं. मी 4 दिवस आधी इंद्रायणी एक्सप्रेसचं तिकीट काढलं, दुसऱ्या दिवशी जायचं. आदल्या रात्री बायकोने मला समोर बसवलं आणि माझी शाळा घेतली की आपण नाती कशी, हे बायको मला शिकवणार, स्वतः घरातून कधी बाहेर पडत नाही, पण आपण ऐकून घ्यायचं असतं. प्राणी ज्या दिवशी हसायला शिकला त्या दिवशी त्याचं रूपांतर माणूस प्राण्यात झालं. आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अहंकारापायी, मोठेपणाच्या खोट्या समजुतीपायी आपण या छोट्या छोट्या गोष्टी विसरतोय. आपण मोकळेपणाने बोलायला विसरतोय, आपण संवाद साधायला विसरतोय, आपण हसायला विसरतोय आणि माणूस प्राणी पुन्हा प्राणी बनायला निघालाय. तर सांगत काय होतो प्रभू साहेब, एवढं सगळं झालं, तिची माहिती वगैरे, ते लहानपणी शिकायला पुण्याला होती माझी बायको. मग आता मी तिला ओळखायचं कसं बघा, म्हणजे बायकांचं कसं अद्भुत असतं विचार करण्याची क्षमता वगैरे. तिने मला त्या दोघींचा लहानपणचा फोटो पोलका घातलेला आहे. आता 50शीत कुठे होता, पण मी तुम्हाला सांगतो, मी सर प्रभू साहेब, मी घरी कधी वितंडवाद करत नाही म्हणून मी इथे. तर परकर पोलका घातलेल्या 2 पोरी जनगणमन करायला उभ्या आहेत, तेल माखलेला चेहरा, काजळ घातलेले डोळे, केस मागे फिरवले आणि जनगणमन असे. मी तो फोटो घेतला, खिशात घातला आणि दुपारी इंद्रायणीने निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रायणीने निघालो. 11 वाजता पोहोचलो. एका शब्दाची अतिशयोक्ती नाही. 27 मे 2019 कोरोनाच्या आधीचं वर्ष, मला सगळं लख्ख आठवतंय. एका शब्दाची अतिशयोक्ती नाही. पुण्याला पोहोचलो, ते पुढे पोहोचलो, तिथे त्या ह्याच्याकडे गेलो, तुमच्या त्या वकिलाकडे गेलो, काम झालं. दुपारी 1 वाजता वकिलाच्या ऑफिस मधून या बयेचा पत्ता शोधायला बाहेर पडलो. आता इथे कहाणी ह्याशी सुरू होतीये. बरं, मला एक विचित्र आजार आहे. त्या आजाराचं नाव आहे हायपोग्लायसेमिया. म्हणजे माझ्या शरीरात ब्लड शुगर बनत नाही. लोकांची पोस्ट म्हणजे ब्लड शुगर जिथे 200, 300, 400 असते, माझी ती 65 किंवा 70 असते. जन्मापासून आहे लो शुगर, हायपोग्लायसेमिया. त्यासाठी मला दर 3-4 तासांनी काहीतरी खावं लागतं, नाही तर माझा चेहरा असा आकर असतो, एनर्जी लेवल डाऊन होते, मला चक्कर येते. तर मला तिने सकाळी शिरा दिलेला, तो मी लोणावळ्याला 8 वाजता खाल्ला ट्रेनमध्ये. 1 वाजलेला, म्हणजे 5 तास झाले होते. माझी ब्लड शुगर डाऊन झालेली, एनर्जी लेवल डाऊन झालेली, त्यात मरणाची गरमी, पुण्याचा उकाडा म्हणजे काय सांगू. हा माझा सदरा अंगाला चिकटला होता घामाने. मनात एकदा विचार आला, जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खावं पहिलं. नंतर म्हटलं पुणेकर का असे, मग बायकोची मैत्रीण आहे, काहीतरी म्हणून आदराची. ठीक आहे म्हटलं, जाऊ त्या बयेचा पत्ता शोधू. बरं, पुणेकर तुम्हाला सरळ पत्ता कधीच सांगत नाही. तुम्ही सोमवार पेठेचा विचारलात ते तुम्हाला शुक्रवारात पाठवतात, शुक्रवार पेठेचा विचारलात नारायण पेठेत पाठवतात, नारायण पेठेत गेला बुधवारात पाठवतात, बुधवारात गेला की सरळ सिंहगडावर. अक्षरशः असं बघलेत कर, गोल 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 फिरून मी तिथे येऊन पोचलो. परत दुसरा मधला अंगातलं त्राण अक्षरशः संपलं होतं. आत्ता पडतोय का नंतर पडतोय असं वाटत होतं. गेलो
बेल वाजवली. बेल वाजवल्यानंतर बाईने दरवाजा उघडायला 5 मिनिटं घेतली. तेवढ्यावधी मी 50 वेळा तो फोटो काढून परकर पोरका घातलेल्या 2 पोरी उभ्या आहेत, काजळ घातलेले डोळे, तेल माखलेला चेहरा आणि जनगणमन. दरवाजा उघडला तर हे असं अवाढव्य प्रकार. 50-52व्या वर्षी माणूस कसं दिसणार. बाई म्हणाले, या आत या, बसा. मी बसलो. पाणी आणू? कल्पना करा, मे महिन्यातली दुपार, भर दुपार 1 वाजण्याच्या वेळी बाई विचारतात पाणी आणू का? मी म्हटलं आणा. बाई आत गेल्या, एक ग्लास घेऊन आल्या. मी घटाघटात आलो. बाई माझ्या समोर बसल्याने बैठक मारली आणि जी टेप लावली की पुणे सुरुवातीला कसं होतं, पुण्याचं नाव पुनवडी होतं, शिवाजी महाराजांनी सोन्याच्या फाळाने पुणे नांगरलं आणि पुण्याच्या विकासाला सुरुवात झाली. मग पहिला बाजीराव, मग दुसरा बाजीराव, मग शनिवारवाडा. 15 मिनिटं झाली, बाई उठेना. 25 मिनिटं झाली, बाई जागच्या हलेना. अर्धा तास होऊन गेला, बाई किचन मध्ये जाईना. पाऊण तास झाला तेव्हा माझी सहनशक्ती संपली. मी माझी बॅग काकोटीला मारली, खुर्चीतून उठून उभा राहिलो. बाईना नमस्कार केला, म्हटलं मी निघतो. बाई स्वतः खुर्चीतून उठून उभ्या राहिल्या आणि हसत हसत मला म्हणाल्या, पुन्हा याल तेव्हा आमच्याकडनं जेवल्याशिवाय जायचं नाही. काय असतं आपल्या हातात नसतं. माणसं बरी भेटणार, माणसं वाईट भेटणार. आयुष्यभर मी हे तत्व उराशी बाळगून आलो, पण माझा चांगुलपणा मला सोडून चालत नाही. सोच बदलो, सितारे बदल जाएंगे. नजर बदलो, नजारे बदल जाएंगे. सोच बदलो. आज आपल्याला गरज असेल ना, आपला विचार बदलण्याची गरज आहे. काय हे सगळं होतं डिप्रेशन. माझ्याकडे शनिवार आणि रविवारी हे काउन्सिलिंगसाठी दिवस रिझर्व्ड असतात, अपॉइंटमेंट फुल असतात. मी एक सोशल कॉज म्हणून एक नवा पैसा घेत नाही, सोशल कॉज म्हणून काम करतो. अपॉइंटमेंट फुल असतात. डिप्रेशन, अँझायटी, छोट्या छोट्या गोष्टी. माणूस हसायचं विसरलाय, अहंकार, माणसामधला दुरावा, तुटलेली नाती, हसा, यासाठी विचार देतोय. कोणाकोणामध्ये झालं महाभारताचं युद्ध? कौरव आणि पांडवांमध्ये, बरोबर? आणि किती दिवस चाललं? 18 दिवस चाललं. कौरवांचे पहिले सेनापती होते भीष्माचार्य, शरपंजरी पडले. दुसरे होते द्रोणाचार्य, तिसरे होते कृपाचार्य. मग शेवटी दुर्योधनाने कर्णाला सेनापती केला. कर्णाला जसा सेनापती केला तसे पांडवांचे धाबे दणाणले, कारण कर्ण तुलनेने तरुण होता आणि महापराक्रमी होता. त्याच रात्री कृष्ण शिष्टाई करण्यासाठी कर्णाच्या शिबिरात गेला आणि कर्णाला म्हणाला, कर्णा तू पहिला पांडव आहेस, परत चल, मी तुला राजा करतो. कर्ण म्हणाला, आता ते शक्य नाही, वेळ निघून गेलाय, आता ते शक्य नाही. नियतीने माझ्यावरती कायम अन्याय केलाय, मी परत नाही येणार. मी पांडवांचा पहिला भाऊ होतो, माझा अधिकार होता राजपदावर. मी आईच्या लग्ना अगोदर तिला झालो, ह्यात माझा दोष नव्हता. आईने मला सोडून दिलं पाण्यात, जीवनरेखा प्रबळ होती म्हणून वाचलो. राजपुत्र असून कोणाकडे वाढलो? एका सुताच्या घरी वाढलो. माझे भाऊ जेव्हा ऐश करत होते राजवाड्यात, तेव्हा मी घोड्याची लीद काढण्यात गुंतलो होतो. पदोपदी माझा अपमान झालाय, सूतपुत्र म्हणून हिणवण्यात आलाय. द्रौपदीच्या स्वयंवरात मी अर्जुनाला तुल्यबळ असूनही मला सूतपुत्र म्हणून हाकलून देण्यात आलंय. जिथे जिथे गेलो तिथे माझा अपमान झालाय. नियतीने माझ्यावरती घोर अन्याय केलाय, मी परत येणार नाही. कृष्ण म्हणाला, कर्णा थांब, आता माझी गोष्ट ऐक. मी जन्माला येण्याच्या आधीपासून मला मारण्याची तयारी सुरू होती. मी कोणाकडे तक्रार करू? कर्णा, ज्या रात्री मी जन्माला आलो त्याच रात्री मला माझ्या दुधाच्या आईपासून तोडण्यात आलं आणि एका गवळ्याच्या घरी नेऊन सोडण्यात आलं. मी कोणाकडे तक्रार करू?
तिथे सुद्धा माझ्यावरती मारेकरी घालण्यात आले. कालिया नाग आला, पुतना मावशी आली आणि कोण. कारण मी कुणाकडे तक्रार करू? तू कमीत कमी शिकत होतास त्यावेळी मी गायींचे शेणमूत काढण्यात गुंतलो होतो. 16व्या वर्षी मी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात प्रवेश घेतला. ज्या वयात मुलं तिथून बाहेर पडतात त्यावेळेला मी तिथे प्रवेश घेतला. कारण मी कुणाकडे तक्रार करू? कारण जिच्यावरती तुझं प्रेम होतं तिच्याशी तू किमान लग्न करू शकलास. ज्या राधेवरती माझ्या प्राणांच्या पलीकडे माझं प्रेम होतं तिच्याशी मी कधीच लग्न करू शकलो नाही. आयुष्यभर तडफडत राहिलो. कारण मी कुणाकडे तक्रार करू? जरासंधाने मथुरेवरती आक्रमण केलं तेव्हा यादव कुलाचा संहार टळावा म्हणून मी त्याला बाहेर काढलं आणि द्वारकेला घेऊन आलो. तर मला रणछोडदास म्हणून हिडवण्यात आलं. कारण मी कुणाकडे तक्रार करू? मित्रहो, आयुष्याकडे कधी तक्रार करून चालत नाही. कृष्ण असा जगला म्हणून कृष्णाला महाभारताचा महानायक म्हणतात. कृष्णाने कधीही तक्रार केली नाही. तुम्ही त्याला कपट म्हणा, कृष्णनीती म्हणा, काही म्हणा, कृष्ण आयुष्य जगला. वाटेत येतील त्या प्रत्येक अडथळ्यांना तोंड देऊन कृष्ण आयुष्य जगला म्हणून कृष्णाला महाभारताचा महानायक म्हणतात. मित्र, आयुष्य असंच चालू राहणार. परसेप्शन मेक द डिफरन्स. तुम्ही आयुष्याकडे कुठच्या अँगलने बघता. तुम्ही चप्पल विकत घेता बाटाच्या दुकानातून, घेता ना, एखाद्या मवाल्याच्या थोबाडीत ती मारते तेव्हा त्या चप्पलेला खेटर असं म्हणतात. खेटराने मारतात. चप्पल तीच आहे. ती चप्पल पायात घालून तिचा बाप तिला वर पाहण्यासाठी झिजवतो तेव्हा त्यांना जोडे असं म्हणतात. जोडे झिजवले. चप्पल तीच आहे. ती चप्पल घालून तुम्ही जेव्हा देवळात जाता तेव्हा त्यांना पादत राहणं असं म्हणतात. चप्पल तीच आहे. आणि ती चप्पल साधू संत पायात घालतात तेव्हा त्यांना पादुका असं म्हणतात. चप्पल तीच आहे. मला काय म्हणायचं कळलंय का? आयुष्याकडे तुम्ही कुठच्या अँगल मधून बघता. बघा, लाईफ इज लाईक दिस. लाईफ इज ब्युटिफुल इफ यू थिंक सो अँड लाईफ इज व्हेरी बॅड इफ यू थिंक सो. बघता बघता असं आयुष्य डोळ्यासमोरून निघून जातो. 20, 30, 40, 50, 60, 70, 80 जन्म मृत्यूच्या सीमारेषेवर जाऊन पोचतो आपण. समोर यमदूत उभे असतात. आपण मागे वळून बघतो आणि आपल्या लक्षात येतं त्यावेळेला आपण जगण्यासाठी जगात आलो होतो पण आपण जगलोच नाही. काय करायचं? मग आपण यमराजाला सांगतो, यार मेरे को और 8 दिन दे ना, मैं जीना चाहता. तो यमराज बोलते हैं, पागल, जो 80 साल में जी नहीं सका वो 8 दिन में क्या जिएगा? चल तेरा टाइम हो गया, चल. असं नाही झालं पाहिजे आपल्या बाबतीत. मोकळेपणाने जगा. माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. अहंकार, खोटा अहंकार. आणि आमच्या समोर दोघेही पती पत्नी बसले. ते साहेब आहेत, एका नामांकित कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहेत, मोठा माणूस. त्या मॅडम आहेत मुंबईतल्या अशा नामांकित चाइल्ड स्पेशालिस्ट आहेत. माझ्या एथिक्स प्रमाणे मी नाव सांगू शकणार नाही. साहेबांचं म्हणणं असं की घरातनं मी डॉमिनेशन करते. मुलाचा कल इंजिनिअरिंगकडे आहे, मी मुलाला इंजिनिअरिंगलाच पाठवणार. मॅडमचं म्हणणं असं, एवढं मोठं हॉस्पिटल, त्याला उद्या वारस कोण? भले 1 कोटी फी द्यावी लागली तरी चालेल, मी मुलाला डॉक्टरच करणार. साहेब म्हणतायत मी मुलाला इंजिनियर करणार. मॅडम म्हणतायत मी मुलाला डॉक्टर करणार. डॉक्टर इंजिनियर, डॉक्टर इंजिनियर, तू माय घमंड की टाकला. कोणी ऐकायला तयार? किती छोटीशी गोष्ट आहे. आम्ही त्यांना नाना पर्याय समजावतोय, नाही ऐकायला तयार. आम्ही त्यांना पुढच्या सोमवारी बोलवलं म्हणजे काहीतरी त्यांच्यात थोडं तरी राग थंड झालं की अंडरस्टँडिंग. नाही, एकाच घरात राहत आहे, एकाच ठिकाणी जायचंय. दोघांच्या गाड्या वेगळ्या, दोघांचे रस्ते वेगळे. हे आपले BMW येतात, भरपूर पैसा, भरपूर श्रीमंती. त्या आपल्या होंडा सिटीने येत आहेत. एकाच घरात राहत आहेत, एकमेकांशी बोलत नाहीत. दुसऱ्या सोमवारी आले, तेच त्यांची भांडणं. मग आम्ही 1 महिन्याने बोलवलं, ते दोघंही ऐकायला तयार आहेत. झोपडपट्टीवाली माणसं तरी खूप समजूतदार असतात. तू काय अहंकार की टाकला. साहेब म्हणतात मुलाला इंजिनिअरिंगला पाठवणार, भले हिने डायव्होर्स घेतला तरी झाले. मॅडम म्हणतायत मी मुलाला डॉक्टर करणार. दोघे ऐकायला तयार नाही. मी म्हटलं एक केस आता कोर्टाकडे परत पाठवायची. आम्ही हरलो, आम्हाला नाही जमत, त्याला पाठवणार. मी लिटरली म्हटलं आपण भेटूया, आता निरोप देतो. म्हणून मी
टेबलवर हात ठेवून उठत होतो, एवढ्यात माझ्या डोक्यात आलेली, यार हम तो जड तक गए नाही, आम्ही प्रकरणाच्या मुळाशी गेलोच नाही. मुलाला 12वीला मार्क किती आहे, पीसीएम काय, पीसीबी काय, आपण विचारलंच नाही. मी म्हटलं मॅडम बसा, मला एक सांगा, मुलाला 12वीला मार्क किती आहेत. मॅडम बसल्या, पर्स उघडली, लिपस्टिक काढली, ठेवली, मग टिश्यू पेपर काढला. मुंबईतली अशी पद्धत आली आहे, टिपून घेतला, परत ठेवला आणि मला हसत हसत म्हणाल्या, मुलगा आता 8वीत आहे. सत्यकथा आहे, सत्यकथा आहे, एका शब्दाचाही अतिरेक नाही. आज या गोष्टीवरून कुठच्या थराला पोचलीत बघा. 2 चीजें आदमी को आदमी से तोड़ती है, एक उसका अहम और दूसरा उसका वहम. इंग्रजीत फार सुंदर वाक्य आहे की पीपल बिकम मिझरेबल बिकॉज दे क्रिएट वॉल्स इन्स्टेड ऑफ ब्रिजेस. माणसं दुःखी का होतात? आपुलकीचे आणि प्रेमाचे पूल बांधण्याच्या ऐवजी अहंकाराच्या भिंती उभ्या करतात आणि दुःखी होतात. एकाच घरात राहतात, पती पत्नी बोलत नाहीत, एकाच घरात राहतात, बापलेक बोलत नाहीत, एकाच घरात राहतात, भाऊ भाऊ बोलत नाहीत, आणि मग टीव्हीवर येऊन लोकांना विचारतात, भैया ये दीवार टूटती क्यों नहीं है? अरे टूटेगी कैसे, अंबुजा सीमेंट से थोड़ी बनी है, अंबुजा सीमेंट से बनती तो टूटती. अहंकार की दीवार जिंदगी भर टूटती नहीं है. मी व्यवसायाने इंजिनियर होतो, आता नाही काही संबंध उरला, आणि मुंबईतल्या एका मोठ्या कंपनीत प्रदीर्घ काम केलं, आणि आमचे एक साहेब होते. माणूस माणसापासून कसा तुटतो जाताना तुम्हाला एक विचार देऊ शकलो तर. साहेब होते, असे नेव्हीतून रिटायर झालेला असा माणूस, तगडा बिगडा असा, पायात ते खटखट वाजणारे बूट असा यायचा, उग्र, घमेंडी, ॲरोगंट, तोंडावर पाहिली गेली असे फेकून मारायचा. आमच्या त्यावेळी टाईपरायटर होते मोठे, आमच्या त्या टायपिस्ट बायका होत्या ना, त्याच्याकडे केबिन मध्ये बोललो तर रडायला लागायच्या, कापायच्या. बरं, हा माणूस कधी सुट्टी घेत नसे. जवळपास 1.5 वर्ष आम्ही याचा छळवाद सहन केला. 1.5 वर्ष. एक दिवस एक गृहस्थ कामावर आले नाहीत. 9 वाजता ऑफिस उघडलं, 5 वाजता व्यवस्थित बंद झालं. काही कोणामुळे अडत नाही बघा. खूप लोक अशी आहेत ज्यांना वाटतं ना की उद्या आपण नसलो तर उद्याचा सूर्य उगवणार नाही. असं काही नसतं, भ्रम असतो. सगळं व्यवस्थित चालू राहतं. स्वतःला त्या अहंकाराच्या कक्षेतून बाहेर काढा, तर तुम्ही आनंदी आयुष्य, हलकं फुलकं आयुष्य जगू शकाल. दुसरा दिवस उजाडला, साहेब कामावर आले नाहीत. 9 वाजता ऑफिस उघडलं, 5 वाजता व्यवस्थित सगळी कामं झाली, बंद झालं. तिसरा दिवस उजाडला, साहेब कामावर आले नाहीत. ऑफिस उघडलं व्यवस्थित, संध्याकाळी व्यवस्थित बंद झालं. चौथा दिवस उजाडला, 9 वाजता साहेब कामावर आले नाहीत. ऑफिस उघडल्यावर अर्धा तास वाट बघून आमचा जो म्हातारा हेड क्लार्क होता त्याने 9:30 वाजता साहेबांच्या घरी फोन लावला. त्यावेळी ते मोठे BSNL चे फोन होते, काळे, आठवत आहेत? कट्टर कट्टर कट्टर, साहेब है. तिकडून एका बाईने फोन उचलला, बहुतेक साहेबांची बायको असणार. नाही, साहब की डेथ हो गई. कब? आज 4 दिन हो गए. अरे रे, असं म्हणून त्याने फोन खाली ठेवला. ऑफिस संध्याकाळी व्यवस्थित बंद झालं. 5वा दिवस उजाडला, 9 वाजता ऑफिस उघडलं, साहेब कामावर आले नाहीत. कसं येणार, साहेबांची तर डेथ झाली होती. 9:30 वाजता आमच्या म्हाताऱ्या हेड क्लार्कने पुन्हा साहेबांच्या घरी फोन लावला. पुन्हा तो BSNL MTNLचा फोन, कट्टर कट्टर कट्टर, साहब है? नहीं, साहब की डेथ हो गई, आज 5 दिन हो गए. अरे रे, असं म्हणून त्याने पुन्हा फोन खाली ठेवला. संध्याकाळी ऑफिस व्यवस्थित बंद झालं. 6वा दिवस उजाडला, 9 वाजता ऑफिस उघडलं, साहेब कामावर आले नाही. कसे येणार? 9:30 वाजता अर्धा तास वाट बघून म्हाताऱ्या हेड क्लार्कने पुन्हा साहेबांच्या घरी फोन लावला. पुन्हा तो BSNL MTNLचा फोन, पुन्हा तेच खट्टर खट्टर खट्टर, साहेब है? आता त्या बाईने त्याचा आवाज ओळखला. एक तर आधीच ती पतीनिधनाच्या दुःखात, त्या आणि तिला फोन करून कोणीतरी हॅरस करतोय सारखा. ती तिकडनं ओरडली, क्यों बार बार तंग कर रहे हो, पुलिस को फोन करू क्या? हा आमचा म्हातारा हेड क्लार्क रिटायरमेंट जवळ आली होती, तो घाबरला. नहीं मैडम, पुलिस को फोन मत करना. तो क्यों तंग करते हो, क्यों फोन करते हो? मैडम, मैं आपको तंग करने के लिए फोन नहीं करता हूं. तो फिर क्यों फोन करते हो बार बार?
मैडम मैं हर रोज इसलिए फोन करता हूं कि सुबह सुबह ये सुनकर बड़ा अच्छा लगता है कि साहब जिंदगी इतनी भी घिनौनी नहीं होनी चाहिए कि किसी के गुजरने से किसी को खुशी हो. माझं तर एक स्वप्न आहे, जेव्हा कधी मी मरेन ना, मला माहिती नाही आज उद्या परवा 5 वर्षांनी 10 वर्षांनी मला माहिती नाही, पण जेव्हा केव्हा मी मरेन आणि या रस्त्याने माझी अंत्ययात्रा जायला निघेल तेव्हा लोकांनी प्रेत गेलं असं म्हणण्याच्या ऐवजी प्रेम गेलं असं म्हणावं तर मी आयुष्य करतो. कबीर कहता है कि जब आप आए इस जग में जग हासे और आप रोए, अब ऐसी करनी कीजिए कि जब आप जाए इस जग से आप हासे और जग रोए. जेव्हा तुम्ही या जगात आलात तेव्हा तुम्ही रडत होतात, आपण प्रत्येकजण रडत होतो येतो, आणि आपला जन्म झाला म्हणून कुणाला तरी आनंद होतो, लोक हसत असतात. आयुष्यावर एवढं प्रेम करा माझ्या भावानो, माझ्या बहिणीनो, की जेव्हा तुम्ही या जगातनं जाल तेव्हा तुम्ही हसत जाल आणि लोक रडतील तुमच्यासाठी. बाकी सब बातें फिजूल है. कबीर ये भी कहता है कि सोना क्या मिट्टी क्या सब एक रंग के प्याले. सोना क्या मिट्टी क्या सब एक रंग के प्याले, प्यास लगी सब एक बराबर जिसमें पानी डाले.